नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सिमिलॅरिटी चॅप्टर फर्स्टवर क्वेश्चन्स आउट ऑफ टेक्स्टबुक हे क्वेश्चन आपल्या प्रश्नपत्रिकेत क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये असतात आणि जवळजवळ या प्रश्नांवर 11 मार्काचे पेपर असतो. आपल्याला 11 मार्काचे प्रश्न येतात. 8 मार्काचे क्वेश्चन नंबर 4 मध्ये आणि 3 मार्काचे क्वेश्चन नंबर 5 मध्ये, असे 8 आणि 3 11 मार्काचे प्रश्न आपल्याला आउट ऑफ टेक्स्ट बुक असतात. म्हणजे 29 मार्काचेच फक्त आपल्याला पुस्तकातील प्रश्न असतात. ठीक आहे, आपण आता बघूया याच्या प्रकारे. हा एक प्रश्न दिलाय बघा. 2 पोल ऑफ हाईट A मीटर अँड B मीटर आर P meters apart. Prove that the height h drawn from the point of intersection N of the line joining the top of each pole to the foot of opposite pole is A upon B, AB upon A plus B. आपण याचं गिवन काढतोय. गिवन काढले असं की 2 poles of height A. This is first pole of height A meter. This is SR second pole, which height is B meter. आर P मीटर अपार्ट, दोन्ही मधील अंतर P मीटर आहे. प्रूव्ह दॅट काय H इज इक्वल टू AB अपॉन A प्लस B. आता आपण काय करतोय ते लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी असं करतोय की लेट RT, बघा RT इज इक्वल टू X, TY इज इक्वल टू TQ इज इक्वल टू QY आणि X प्लस Y म्हणजेच P आहे. एवढं लक्षात घ्या. हा फर्स्ट पोल आहे, हा फर्स्ट पोल आहे, हा सेकंड पोल. कोणताही त्यांचे मीटर दिले आणि इथनं आपण परपेंडिक्युलर टाकलेला आहे, त्यामुळे ही हाईट आहे आपल्याला मिळते. तर ठीक आहे, यामध्ये आपण करणार काय आहोत. हा बघा एक ही काळी म्हणजे हायपोटेनस असलेला एक राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. दुसरं हायपोटेनस असलेला एक राईट अँगल ट्रायंगल दिसतो. याचे एकाच राईट अँगल ट्रायंगलचे 2 पार्ट केलेत. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. आता आपण इथे काय केलं बघा. RT इज इक्वल टू X, TQ इज इक्वल टू Y. आपण इन ट्रायंगल PQR असं करूया. आता यामध्ये बघा, इन ट्रायंगल PQR and triangle NTR या 2 ट्रायंगल मध्ये आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवायचे. तर यामध्ये बघा काय होणार. हा एक अँगल आणि हा अँगल इच 90 होणार. म्हणजे बघा इकडे फक्त PQR म्हणायचं, म्हणजे Q अँगल 90 आहे. मग हा वाचताना ही 3 अक्षर आहेत. अँगल PQR इज इक्वल टू अँगल NTR इच 90 डिग्री. ओके, मग आपण सेकंड लिहिणार. सेकंड काय लिहिणार बघा. यामध्ये R कॉमन आहे बघा. हे R आहे, अल्फाबेट यातलं कॉमन आहे. म्हणजेच आपण याला काय म्हणणार इथे. देअरफॉर अँगल R वाचायचं आहे आपल्याला, म्हणजे R ला मध्ये घेतलं पाहिजे, म्हणजे Q कडून वाचणार QRP. इथे मग T कडून वाचणार, T कडून. मग इथे लिहिणार अँगल QRP इज इक्वल टू अँगल TRN कॉमन अँगल. आता या ट्रायंगल मध्ये हे 2 पेअर मिळाले आपण अँगलच्या कॉन्ग्रुएंट अगर इक्वल. देअरफॉर these triangles are similar. Therefore triangle PQR similar triangle NTR by a test of
सिमिलॅरिटी. मग आपल्याला काय करावं लागणार लक्षात घ्या. यानंतर आपल्याला याचे साईड्स पाहिजेत, कारण इथे हाईट विचारले, जे काय विचारले याच्यात साईडच दिली, अँगल दिलेले नाही. मग आता काय करणार, सिमिलर ट्रायंगलची साईड प्रॉपर्टी असतं की रेशो इक्वल असतात, करस्पॉन्डिंग साईडचे रेशो इक्वल असतात. मग याच्यात पी क्यू घेऊया, पी क्यू. मग याची येणार एन टी, एन टी इज इक्वल टू. आता तिन्ही घ्यायचे की काय, तर तिन्ही घेतले तरी चालतील, पण दोन घेतले तरी चालतील. ठीक आहे, आपण असं करूया, तिन्ही घेऊया. मग इकडे येणार क्यू आर, क्यू आर अपॉन टी आर इज इक्वल टू पी आर. बघा, पी आर में एन आर, पी आर अपॉन एन आर. बघा, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, हे त्याचं रिझन द्या. आता यांची आपण ना व्हॅल्यू भरूया. आपल्याला यामध्ये व्हॅल्यू कोणाची माहिती बघा, पी क्यूची माहिती का? हो, पी क्यूची ए आहे. मग आपण इथे लिहिणार ए. एन टीची एच, एच इज इक्वल टू क्यू आरची आहे का? क्यू आर, क्यू आर, क्यू आर, क्यू आर, क्यू आर. हो, क्यू आरची आहे पी, क्यू आर आहे पी. टी आरची, टी आरची आहे एक्स. यांची दिलेलीच नाही. बघा, पी आर कुठे, तो पी आर, पी आर नाही दिलेला, एस क्यू पण नाही दिलेला, यांची नाही लिहिणार, एन आर पण नाही दिलेली. ठीक आहे, जाते. यांच्या व्हॅल्यू करायची. पुटिंग गिवन व्हॅल्यूज झालं. आता आपण ना याचं एक्सचं इक्वेशन मिळवूया. एक्स इज इक्वल टू, म्हणजे काय करू, हा बघा, हा जो आपला एक्स आहे, या एक्सला आपण इकडे आणूया आणि हा जो आहे रेशो तो तिकडे नेऊया आणि याला आपण इकडे नेऊया. म्हणजे काय येणार बघा इथे, देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय येणार बघा, पी बरोबर इन टू, हा उलटा होणार एच अपॉन ए. हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं. आता आपण दुसरं ट्रायंगल घेऊया. दुसरं या बाजूने आता ब्ल्यू मध्ये लिहूया आपण. हा बघा, इथे ट्रायंगल हा घेणार एस आर क्यू इन ट्रायंगल एस आर क्यू, एस आर क्यू अँड. हे दोन सिमिलर दाखवायचे, अशा वेळेस इथे अँड लिहिलं पाहिजे, आधीच सिमिलर लिहायचं नाही. बघा, एस आर क्यू म्हणजे तिथे येणार एन टी क्यू, अँड ट्रायंगल एन टी क्यू. मग यामध्ये पुन्हा अँगल तसंच येणार. आपल्याला आर अँगल इथे घेणार आहोत 90 आणि इथला हा टी अँगल 90. म्हणजे आर असं 3 अक्षर येतात बघा इथे. इथे फक्त ट्रायंगल काढा आणि अँगल लिहा. एस आर क्यू इज इक्वल टू अँगल एन टी क्यू इच 90 डिग्री. हे त्याचं आन्सर हे झालं. दुसरा अँगल कॉमन अँगल इथे कोणता आहे, क्यू. पण क्यू अँगल वाचणार कसा, आर कडून, आर क्यू एस 3 अक्षर. मग हा पण कसा वाचणार, टी क्यू एन. मग इथे लिहिणार अँगल आर क्यू एस इज इक्वल टू अँगल टी क्यू एन. कॉमन अँगल, कॉमन अँगल असं. मग देअरफॉर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्सचे रेशो लिहिणार एस आर, एस आर, एस आर अपॉन एन टी, एन टी, एन टी. बघा, एस आर घेतला, एन टी घेतला. मग लिहिणार आपण काय करूया,
क्यू आर घेऊ. क्यू आर क्यू आर क्यू आर क्यू आर क्यू आर दिली का रे आपल्याला? क्यू आर दिलाय ना. हा क्यू आर इथे पी आहे इज इक्वल टू क्यू आर. आता जर आपण क्यू आर घेतलाय तर इथे येणार क्यू टी. क्यू टी बरोबर. पण पहिल्यांदा आपल्याला ट्रायंगल सिमिलर दाखवायला पाहिजे. सॉरी बाळांनो, सॉरी 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 सॉरी. म्हणजे ट्रायंगल आता दोन अँगलचे पेअर झाले. मग इथे लिहिणार ट्रायंगल एस आर क्यू सिमिलर ट्रायंगल एन टी क्यू बाय ए ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग आता करस्पॉन्डिंग साइड इथे येणार एस आर अपॉन एन टी इज इक्वल टू क्यू आर अपॉन क्यू टी. बस दोनच घेऊया कारण दुसऱ्यांचे मेजर दिलेले नाहीत. एस आर दिलाय बघा कुठे, तो एस आर आहे बी बरोबर आहे. एन टी एच. याला लिहूया करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग इथे येणार आपल्याला इथे क्यू आर क्यू आर क्यू आर क्यू आर क्यू आर क्यू आर आहे पी आणि मग क्यू टी वाय. इथे म्हणूया पुटिंग गिवन व्हॅल्यूज ठीक आहे. आता आपल्याला पुन्हा इथे मला y बरोबर y इज इक्वल टू इक्वेशन पाहिजे. मग मी याला इथे आणेन आणि पूर्ण याला या बाजूला नेऊन ठेवीन. म्हणजे काय येतं तर y इज इक्वल टू p इंटू h अपॉन b. हे आपलं दुसरं इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशनची आपण ऍडिशन करायची. करता येईल ना? बरोबर करूया बघा. कसे ऍडिशन करणार? इक्वेशन फर्स्ट काय आहे बघा. एक्स इज इक्वल एक्स इथे येणार एक्स प्लस वाय है ना इज इक्वल टू बघा इथे काय येणार पी एच पी इंटू एच अपॉन ए प्लस याचं पण तसंच येणार वाय वायचं येणार पी एच अपॉन बी. आपण काय करू यामध्ये पी एच कॉमन काढूया. याच्यात जर आपण इज इक्वल टू पी एच कॉमन काढला तर इकडे राहतो 1 अपॉन ए प्लस 1 अपॉन बी. तुम्ही एकाखाली एक लिहा. माझ्याकडे जागा नाही म्हणून मी असं लिहिलंय. मग मी पुन्हा इथे लिहितो एक्स प्लस वाय म्हणजे तुम्हाला बघा डायग्राम मध्ये एक्स प्लस वाय म्हणजे पी आहे. मग मी इथे लिहिणार पी इज इक्वल टू याच्यामध्ये पी एच कॉमन हे राहिलंय हे बघा पी एच. आता यांची ऍडिशन बघा इथे येणार ए हे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला असं मिळणार ए प्लस बी अपॉन ए बी असं. हे असं 1 अपॉन ए आहे 1 अपॉन बी आहे. आता ह्याने याला मल्टिप्लाय याने याला मल्टिप्लाय याने याला मल्टिप्लाय असं करून आपण ते करतो. हे झालं. मग आपण काय करूया आता हा पी एच आहे ना त्याला इकडे आणू. म्हणजे इथे येणार पी है ना पी अपॉन पी एच. हा मल्टिप्लाय आहे ना तो इथे डिवाइड झाला. मग इकडे काय राहिलं ए प्लस बी अपॉन ए बी. पी पी गेला म्हणजे 1 अपॉन एच राहिला. किंवा इथे आपण इकडे इकडे काय आहे पी आहे. मग पी पी गेला इकडे राहिला 1 अपॉन एच. एच 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 असं लिहायला पाहिजे. स्मॉल लेटर लिहिलं पाहिजे. स्मॉल लेटर पाहिजे. ठीक आहे. मग आता काय होणार बघा 1 अपॉन एच इज इक्वल टू हे उलट होणार. इनवर्ट एंडो करतो आपण याला
AB अपॉन A प्लस B. हा भाग येतोय का मला बघू द्या जरा. नसेल येत तर मग गोंधळ होईल. हा इथपर्यंत येतोय. हे मिळालं आपल्याला. आता आपल्याला काय मिळाले ते इथे लिहूया. 1/h इज इक्वल टू, इथनं आपण इकडे जातोय. 1/h इज इक्वल टू AB अपॉन A प्लस B. यांना उलटे करू म्हणजे इथे येणार h है ना. आपण 1 काय लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. इज इक्वल टू लिहितो आहोत. मग हे वर जाईल. AB अधिक A प्लस B इन्व्हर्टेंडो म्हणजेच h इज इक्वल टू A प्लस B अपॉन AB. हेन्स प्रूव्ह. अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केलं. असं संपलं. मोठा प्रश्न आहे जरा. 5 मार्काचा होता पूर्वीच्या अभ्यासक्रमात. हल्ली तो 4 मार्काला घेऊ शकतील घ्यायचं झालं तर विद्यार्थ्यांना बघा जरा काळजीपूर्वक करा. तसं सोपं आहे. 1-2 वेळा केल्याशिवाय तर निश्चित कोणालाही येणार नाही. पण बघा जरा ट्राय करा. अच्छा बरं, चांगला प्रश्न आहे, अपेक्षित आहे, अजून आलेला नाही नवीन. याच्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. जरा तयारी जास्त करा. मी तुम्हाला हा प्रश्न दिल्याबद्दल मला आनंद वाटतोय. तुम्ही याचा उपयोग करा.